महत्त्वाची बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मशाल रॅली आता काढण्यात आलेली आहे। प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरातून क्रांती चौकातून ही मशाल रॅली आता गुलमंडीकडे रवाना होते आहे। आणि म्हणून हा अंधार दूर करण्याकरिता, या समस्या दूर करण्याकरिता, या अडचणी दूर करण्याकरिता शिवसेनेच्या मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आली। रायगडच्या खोपोली येथील हा धक्कादायक प्रकार आहे। हत्येच्या संदर्भात आता पोलिसांनी तातडीची कारवाई करत 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे, भरत भगत, रवींद्र देवकर यांचा प्रमुख आरोपींमध्ये समावेश आहे। मंगेश काळोखेंची हत्या करून मृतदेह रस्त्यावरती फेकून देण्यात आला होता। मृतदेह खालापूरच्या ग्रामीण रुग्णालयातील शवागृहामध्ये सध्या ठेवण्यात आलाय। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे हे आता खोपोलीमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। खोपोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यात एकूण 6 आरोपींचे नावनिहाय फिर्याद देण्यात आलेली आहे आणि 4 अनोळखी इसम असं फिर्याद देण्यात आली आहे। आमची तपास चालू आहे। आम्हाला काही लीड मिळालेली आहे आरोपीच्या संदर्भात। आपण लवकरच आरोपींना अटक करू आणि कौशल्यपणे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि बाकी एव्हिडन्सचे माध्यमातून त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करू। आपली फॉरेन्सिक टीम सकाळीच घटनास्थळी दाखल झाली होती। त्यांचे कौशल्यपूर्वक सुपरविजनमध्ये सर्व सॅम्पल्स सीन ऑफ क्राईम वरून कलेक्ट करण्यात आलेले आहे। एकूण 8 टीम याच्यात निर्मित करण्यात आलेली आहे। अत्यंत दुःख होतंय, कारण निवडणूकचा निकाल 21 तारखेला लागतोय काय आणि 1 आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय, हे दुर्दैवी बाब आहे। कारण ते त्यांना कालोख्याच्या पत्नीला म्हणजे कालोख्याना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। महेंद्र शेठ थोरवे यांना विजय मिळवून देण्यासाठी खोपोलीमधून 6-6.5 हजारचा लीड मिळवून दिला होता, तेव्हा हा अग्रगण्य होता। आता पण सत्ता आणण्यामध्ये ह्याचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून करता मला वाटतं की आज ही खेळी करून यांनी हा डाव साधला असावा, बाहेरच्या लोकांना बोलून। पण हरकत नाही आहे, त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि आता जे कोण असतील त्यांना पोलिसांनी पकडावं आणि मग पुढचं काय ते आम्ही बघतो। आणि याच प्रकरणाच्या संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी आहे। मावळ मतदारसंघाचे खासदार शिवरंग बारणे यांनी खोपोली पोलीस स्टेशनला भेट दिली। पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली। मंगेश काळोखे हत्या प्रकरणाची त्यांनी माहिती घेतलेली आहे। तर मंगेश काळोखे हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट आता समोर येते। शिवरंग बारणे यांनी आता पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगवान आणि जलद गतीने करा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। तर काही सूचना देखील त्यांनी पोलिसांना दिलेल्या आहेत। मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आली। खोपोलीमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। तर मावळचे खासदार शिवरंग बारणे यांनी खोपोली पोलीस स्टेशनला भेट देत पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे। भाजपमधील प्रवेशासंदर्भात आम्हाला विचारलं नाही, आमदार सुभाष देशमुखांनी वक्तव्य केलं। आमदार विजयकुमार देशमुखांनंतर सुभाष देशमुखांनी देखील आता भूमिका स्पष्ट केली आहे। मला असं वाटतं की मला तर काही विचारलेलं नाही। मी यापूर्वीचे जे प्रवेश झाले होते त्यावेळेसही मी तुम्हाला सांगितले, मी माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही बोललेलो आहे, माननीय प्रदेशाध्यक्ष त्यांनाही बोललेलो आहे, त्यांनाही विनंती केली विधानसभा झाल्यावर तुम्ही प्रवेश द्या, परंतु नाही उभे करत त्यांनी घेतलेलं आहे। पालकमंत्री तर तुम्हालाच माहिती काय बोललेत काय नाही, मला वाटतं तो प्रश्न त्यांनाच विचारावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।